पुढे personal profit on after dissolution under section पर्सनल प्रॉफिट, खाजगी नफा. काही लोकांना खाजगी नफा मिळतो अर्न आफ्टर डिझोल्युशन, विसर्जनानंतर. कसा मिळतो, केव्हा मिळतो आणि त्याचा उपयोग काय करायचा, कुठे आणायचं, सगळं त्यांनी दिलेलं आहे. बस. profit earned by partners after date of dissolution but before date of winding up. कौन सा प्रॉफिट है ये? प्रॉफिट अर्न बाय द पार्टनर कॉमा आफ्टर द डेट ऑफ डिझोल्युशन बट बिफोर वाइंडिंग अपच्या आधी. सांगा, विचार करू. कोण सांगेल या दोघांमध्ये काय फरक असतो? डिझोल्युशन आणि विसर काय जन याच्यामधला असलेला फरक. फटाफट बोला. यस. छान हात वरती आलेले, बहुत बढ़िया. डिझोल्युशन म्हणजे स्टार्टिंग, म्हणजे आज उद्घाटन केलं असं, नवीन दुकान सुरू केलं म्हणजे डिझोल्युशन. इट इज द स्टार्टिंग ऑफ एंड अँड दॅट इज एंड ऑफ एंड. स्टार्टिंग ऑफ एंड अँड एंड ऑफ. पिक्चर बघायला जातो आपण, आपल्याला कळतं ना आता एंड सुरू झालाय असं. केव्हा कळतं? शेवटची तुफान हाणामारी होते. केव्हा कळतं? शेवटची तुफान हाणामारी होते आहे म्हणजे एंडला सुरुवात झाली. आणि एंडचा एंड केव्हा होतो? जेव्हा ते हाकलतात, चला निघा. ओके, हाकलत नाही, आपल्याला कळतं आता द एंड आलेला आहे. इंग्लिश वाचायचं सो जरी मराठी पिक्चर असला तरी शेवटी इंग्लिशमध्येच येतं. हिंदी पिक्चर जरी असला तरी त्याच्यात नावं जी आहेत ती इंग्लिशमध्येच येतात. हम दिल दे चुके सर, इंग्लिशमध्ये. ठीक, चला आपलं त्याची काही घेणं देणं. ज्यांना हिंदी सुद्धा इंग्लिशमध्ये वाचावं लागतं. चला, प्रॉफिट अर्न बाय पार्टनर आफ्टर द डेट ऑफ डिझोल्युशन. डिझोल्युशनचा अर्थ लिहा स्टार्ट ऑफ एंड आणि वाइंडिंग अप म्हणजे लिहा एंड ऑफ एंड. लिहिला वाच. Where a firm is dissolved by death of the partner and the surviving partners, along with the representatives of the deceased partner, carrying on the business of the firm. Where a firm is dissolved by, firm dissolve होते by what? Death of a partner च्या द्वारे. And the surviving partner, surviving remaining partners, surviving partners म्हणजेच remaining partners, along with the representative of the deceased. नीट म्हणायचं असं, मेलला नाही म्हणायचं, एका वस्तू. ओके, सांग म्हणायचं, काय म्हणायचं? कॅरी ऑन द बिझनेस, ते मात्र बिझनेस करतात. पुढे Any personal profits on
must be accounted for by them to partners. That is, share must be given to all. मग त्या केसमध्ये जे शिल्लक राहतं त्यांनी म्हटलंय एनी पर्सनल प्रॉफिट अर्न बाय देम, त्यांच्यापैकी कोणालाही कुठलाही खाजगी नफा झालेला असेल बिफोर द फर्म इज फुल्ली वाउंड अप, फर्म पूर्णपणे वाउंड अप होण्याच्या आधी मस्ट बी अकाउंटेड फॉर त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे बाय देम टू द पार्टनर, सगळ्या पार्टनर्सला त्या पद्धतीने हिशोब त्यांनी दिला पाहिजे. पुढे Each partner is entitled to this. नाही वरती That is, म्हणजे काय झालं, फर्म डिसॉल्व्ह झालेली आहे, विसर्जन सुरू झालेलं आहे, यांचा बिझनेस ट्रान्सपोर्टचा होता, एक एक गाड्या विकतात, तोपर्यंत बुकिंग पण येत आहे, कोणी गाडी बुक केली घेऊन गेले, पैसा आला, यांच्याकडे 10 गाड्या आहेत, कार 8 विकल्या, 2 अजून शिल्लक, 3 शिल्लक, एक याच्याकडे, याने काय केलं, गुपचूप ती ट्रॅव्हल्सला देऊन टाकले, मला पैसे मिळाले, यांना माहीतच नाही, तरी सुद्धा वाटावं द्यावंच लागलं. पुढे each partner is entitled to restraint, that is, stop by injunction, that is, stayed by court, other partners from carrying out a similar business in the Stop. Each partner is entitled, comma, हर एक पार्टनर को अधिकार है टू रिस्ट्रेन यानी स्टॉप बाय इंजेक्शन, डायरेक्ट इंजेक्शन द्यायचं, इंजेक्शन नाही द्यायचं, इंजेक्शन म्हणजेच काय, स्टे बाय कोर्ट, स्टे बाय कोर्ट. कोर्ट काय देतं, स्थगिती. स्टे ऑर्डर माहिती ना, स्टे ऑर्डर स्थगिती. कधी कधी इलेक्शनला पण स्थगिती दिली जाते. लोक जाऊन म्हटलं की हे बटन दाबलं का तेच कुठलंही बटन दाबा कमळच बाहेर येते, असं नको, म्हणून तिथे स्टे आणू शकतं कोर्ट. बाय इंजंक्शन म्हणजे स्टे बाय कोर्ट अदर पार्टनर्स फ्रॉम कॅरिंग ऑन अ सिमिलर बिझनेस, कॉमा, इतर पार्टनर्सला ते थांबवू शकतात, करायचा नाही. पुढे in the name of the firm फर्मच्या नावाने तुम्ही हा बिझनेस करायचा नाही. और or from using the property of the firm for own benefit, कॉमा, और फ्रॉम युझिंग द प्रॉपर्टी ऑफ द फर्म, फर्मची प्रॉपर्टी स्वतःच्या बेनिफिटसाठी, स्वतःच्या लाभासाठी बिलकुल वापरू शकत नाही, स्वतःच्या लाभासाठी. टिल कुठपर्यंत नाही वापरू शकत, affairs of the firm are completely wrong. टिल द अफेअर्स ऑफ द फर्म, अफेअर्स जोपर्यंत तुम्ही कुठले अफेअर्स, व्यवसाय, अफेअर्स ऑफ द फर्म कम्प्लिटली वाउंड अप. तू बिलकुल बरं का फर्मचं नाव वापरायचं सांगू घेतलं, आणि तू बिलकुल गाड्या वापरायच्या नाही फर्मच्या, जोपर्यंत फर्म पूर्णपणे काय होत नाही, वाउंड अप. त्याचा प्रत्येक वेळेस ब्रेकमध्ये चालला फर्मची गाडी घेऊन, असं करायचं. त्याचा प्रत्येक वेळेस ब्रेकमध्ये चालला फर्मची गाडी घेऊन, असं करायचं. फर्मची गाडी वापरायची, हा वापरायची असेल तर मग चार्जेस पे करायचे, 8 रुपये किलोमीटर, ओके. म्हणजे तुम्ही थांबवू शकतात पार्टनर्सला, बाकीचे कोर्टात जाऊन सांगू शकतात, म्हणजे तुम्ही थांबवू शकतात पार्टनर्सला, बाकीचे कोर्टात जाऊन सांगू शकतात की आमची फर्म अजून पूर्ण संपली नाही, आम्हाला आमचा वाटा मिळाला नाही, तरी याने फर्मचं नाव वापरायला सुरुवात केलेलं आहे, असं आपण तिथे म्हणू शकतो, त्यांना सांगू शकतो. यस, पुढचे सांगू शकतो. यस, पुढचे कोण वाचताय, पुढची मुलगी वाच. Return of premium on partnerships, premature dissolution. प्रीमॅच्युअर, व्हॉट डू यू मीन बाय प्रीमॅच्युअर? तुम्ही ऐकलं असेल प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, ऐकलं काय असतं? तुम्ही ऐकलं असेल प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, ऐकलं काय?
काय असतं प्री मॅच्युअर डिलिव्हरी? 9 महिने आणि 9 दिवस असं काहीतरी असतं वाटतं, बरोबर का नाही? तर 9 महिने 9 दिवस पूर्ण होण्याच्या आधीच डिलिव्हरी 7व्या महिन्यात 8व्या महिन्यातच आहे, तर त्याला प्री मॅच्युअर बेबी असं म्हणतात. मग तसंच प्री मॅच्युअर डिझोल्युशन. प्री मॅच्युअरचा अर्थ लिहा मुदतपूर्व विसर्जन. मुदत संपण्याच्या आधीच विसर्जन झालं. प्रेमियम दिलेला आहे, त्या प्रेमियमचा अर्थ पुढच्या पेजवर काळ्या काळ्या अक्षरात दिसतो आहे. वाच आधी, प्रेमी काय असतात यम वाचा. कॉमा जेव्हा पण जेव्हा क्लास सुटल्यावर अ न्यू पार्टनर इज ऍडमिटेड. पुढे त्याला भांडवलासोबत काही अमाऊंट ऍडिशनल पण आणावी लागते, एक्स्ट्रा पण आणावी लागते. पुढे ह्या ऍडिशनल अमाऊंटलाच गुडविल किंवा प्रेमी काय यम असंही म्हटलं जातं. कोणी याला गुडविल म्हणतं, कोणी याला प्रीमियम असंही म्हटलं जातं. कोणी याला गुडविल म्हणतं, कोणी याला प्रीमियम म्हणतं. अशा पद्धतीने होऊ शकतं, येऊ शकतं. पुढे फिक्स ठरलं होतं आमचं पिरियड की 10 वर्ष 5 वर्ष, पण त्याच्या आतच आमची फर्म डिझॉल्व्ह झाली. पुढे प्रीमियम पे करणारा पार्टनर इज एंटायटल्ड. एंटायटल्ड म्हणजे काय? अधिकार. टू द रिटर्न ऑफ द प्रीमियम ऑफ सच अ पार्ट. तुम्हाला तो भागाचं प्रीमियम, तो भागाचा पैसा रिटर्न आला. एक्सेप्ट व्हेन द पार्टनरशिप इज डिसॉल्व्ड. कोणत्या केसमध्ये परत मिळत नाही? बाकी सगळ्या केसमध्ये परत मिळतं, पण काही केसेस आहे जिथे परत मिळत नाही. असे कोणकोणते केसेस आहेत बघूया. सांगा, तुमची डेट तुमच्या हातात आहे का? आहे पाहिजे का? जा तिकडे खिडकीत उभे राहा. तुमच्या हातात आहे का नाही? तुमची डेट तुमच्या हातात आहे का नाही? बिलकुल नाही. तुम्ही वरतून चांगलं त्यावेळेस कापसाची गाडी आलेली आहे, छानपैकी अलगदपणे खाली जा, परत वरती खाली वरती छान जम्पिंग जॅक असं आपल्या हातात नाही. आणि कधी कधी काही लोक एक स्टेपची उडी मारतात, कधी काही लोक एक स्टेपची उडी मारतात तरी वरती जातात, सटकून पडतात जोरदार. त्यामुळे लक्षात ठेवा, डेथ आपल्या हातात नाही. आपल्या हातात फक्त काय? गेलेला पोचवून नाही. आपल्या हातात आहे चांगलं जगणं, हे आपल्या हातात. येस. म्हणून मुद्दा काय होता आपला? जगणं, हे आपल्या हातात. येस. म्हणून मुद्दा काय होता आपला? आता काय तुम्हाला उदाहरण सांगतो काय. शटअप. 4 पार्टनर होते, त्यांनी 5व्याला घेतलं. 5व्याला सांगितलं तू गुडविल पण आण घेऊ, तुला आम्ही 10 वर्षासाठी पार्टनर करून घेतो. त्याने बिचाऱ्याने 50,000 रुपये घरून आणले गुडविलचे. ते बाकीच्या पार्टनरने वाटून घेतले. माहिती ना, ऍडमिशन ऑफ पार्टनर. पण 10 वर्ष नाही, 4च वर्षात फर्म डिसॉल्व. जुना पार्टनर वारला. आता हा आला तोंडवरती घेऊन, तुमने मेरे को बोला था 10 साल के लिए पार्टनर बनाओगे, तुमने मुझे कितने साल में बाहर कर दिया, तुझी फर्म डिसॉल्व होगी. दे मला पैसे परत. सांगा, परत पैसे मिळतील का? कारण फक्त देवाच्या हातात. पुढे
then be due to the misconduct of the partner paying the premium. का फर्म डिसॉल्व करावी लागली? मिसकंडक्ट ऑफ द पार्टनर पेइंग द प्रीमियम. ज्याने ते दिले होते ना 50,000 रुपये, ज्याने ते दिले होते ना 50,000 रुपये, तोच नंतर इतका त्रास द्यायला लागला, इतका त्रास द्यायला लागला की आम्हाला निर्णय घ्यावा लागला फर्म काय करणं. आणि आला तो परत तोंडवरती करू, मला माझे पैसे परत द्या. आणि आला तो परत तोंडवरती करू, मला माझे पैसे परत द्या. मिळतील का? कारण याच्यात कोण दोषी आहे? कोण दोषी आहे? नाही ना कोणीच. त्यामुळे लक्षात ठेवा, तोच पार्टनर दोषी आहे ज्याने an agreement करार containing म्हणजेच including no provision प्रीमियम परत मिळण्याची कुठलीच तरतूद त्या ठिकाणी नाही. और एनी पार्ट किंवा कुठलाही पार्ट त्या ठिकाणी नाहीये की प्रीमियम परत मिळेल, पार्ट परत मिळेल. अशी आम्ही अट डीड मध्येच दिलं होतं की जरी फर्म मध्ये बंद पडली तरी नाही असं सांगून ठेवलं. पुढे येस, डिझोल्युशनच्या अग्रीमेंट मध्येच आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रीमियम रिटर्न केलं जाणार नाही, असं आधीच आम्ही ठरवून ठेवलेलं असेल तर. खाली एक उदाहरण दिलंय. स्टार्टिंगची लाईन फक्त सांगून देतो. एक्स नंतर असा शब्द पाहिजे बिकम पार्टनर ऑफ वाय, म्हणून काय करा, अँड वाय शब्द कट करा आणि त्याच्या पार्टनर्स मधला एक्स कट करून ऑफ वाय. उदाहरण वाचा आणि बघूया कोण त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतात.
यस. चला जाताना तुम्ही लॉचं लिहून दाखवणार असेल तर बसून या तुम्ही. काही लोक विचार करतात पळून जाता येईल का नक्की, पण आपल्या आता तर हा म्हणू आपण, पण नंतर पळून जाता येईल का लगेच. व्हॉट इज उदाहरण. बोला फटाफट. चला सांगा तुम्ही उदाहरणाचं एक्सप्लेनेशन सांगा. यस बोला म्हटलं. एक्सला व्हायचं पार्टनर बनायचं फॉर्म डिझॉल्व होते तर त्या केसमध्ये कोणत्याच पार्टनरनी काही मिसकंडक्ट नाही केले किंवा कोणत्या पार्टनरची डेट नाही झाली आहे तर उरलेले 2 वर्षाचा प्रीमियम एक वाटा परत करावा. यस. उसने बड़ी उम्मीद पे दुनिया कायम ये लिया था, फर्म में आया था. आपने उसको बोला, वाक्य मतलब असं बदलून दिलं की एक्स बिकम द पार्टनर ऑफ वाय. मतलब वाई पहले से था, अकेला था, उसने एक्स को लिया. एक्स को बोला देख मेरा इतना नाम है, मैं तुझको आज ले रहा हूं, तुझे मैं क्या दूंगा, तुझको आज ले रहा हूं, तुझे मैं क्या दूंगा, फर्म में हिस्सा दूंगा भी, लेकिन तुझे कुछ एक्स्ट्रा पैसा ऊपर से लाना पड़ेगा, गुडविल लाना पड़ेगा. कितनी गुडविल लाना, और मैं तुझे 10 साल के लिए पार्टनर बनाता हूं. लेकिन at the end of 8 years, resolution is declared. अरे 8च वर्षामध्ये रिझोल्युशन डिक्लेअर झालं. काय झालं, डिक्लेअर झालं, घोषित झालं. आगे In such a case, X will as many be reasonable that is 400. रीजनेबलचा अर्थ योग्य. जितना योग्य होगा उतना पैसा उसको वापस मिलना चाहिए. एज में बी डीम्ड रीजनेबल, योग्य होगा उतना. दैट इज ₹400. 400 कैसे आया, लिख लो साइड में. 2000 डायरेक्ट 2 वर्षाला किती लिहा ना, लिहा. अरे कसं लिहायचं माहिती आहे तुम्हाला. क्वेश्चन मला घेऊनच दाखवतो. क्वेश्चन मला घेऊनच दाखवतो. अशा पद्धतीने लिहायचं. विल अशा पद्धतीने लिहायचं. विल अशा पद्धतीने. पुढचा पॉइंट
The partner paying the premium gets the proportionate part of the premium. कर तू बसला होता बरं तू बरं मी उभं केलं. तुझं जाताना पूर्ण करणार असेल तर बैस, पण जर पळून जाणार असेल तर बरं असं मी सांगितलं. काय करणार पळून जाणार आहे का माहित नाही. असा होता आपला ज्या पार्टनरने प्रीमियम पे केलेला आहे गेट्स अ प्रपोर्शनेट पार्ट ऑफ द प्रीमियम, त्याला प्रीमियमचा प्रपोर्शनेट भाग मिळतो. वेअर द पार्टनरशिप फर्म इज डिसॉल्व्ड, जेव्हा डिसॉल्व्ह होते कुठल्या कारणामुळे. फर्स्ट, कुठल्याच पार्टीची फॉल्ट त्याच्यामध्ये नाही, म्हणजेच कोणीच दोषी नाही. बी, दोघं दोषी आहे, दोघं दोषी, एक मोठा एक छोटा पण दोघं दोषी आहे. फॉल्ट ऑफ बोथ. नंबर सी, On account of the fault of the partner received, on account of the fault of the partner receiving the premium. येस, ज्याने घेतलं त्याच्याच फॉल्टमुळे फर्म डिसॉल्व्ह झाली. तर आता मला सांगा, तो पार्टनर येऊन तुमच्याकडनं मागू शकतो ना. तो म्हणू शकतो तुम्हारी गलती की वजह से फर्म डिसॉल्व हुई है, चल मुझे मेरे पैसे वापस दो. आगे, फर्म डिसॉल्व हुई है, चल मुझे मेरे पैसे वापस दो. आगे, जिसने लिया था पैसा उसका दिवाला बच गया, तो बोलो उसको अभी वापस करना पड़ेगा. अरे परत द्यावं लागेल त्यांना. दे हॅव टू गिव्ह इट बॅक. येस. मग केव्हा मिळणार नाही परत, ते मागच्या पेजवर दिल्या होत्या केसेस. देखो, दो पार्टनर एक साथ, अब फर्म बीच में डिसॉल्व हो गई, 400 रुपए देने, कौन सी केस में मिलेंगे कौन सी केस में नहीं मिलेंगे मुझे बता. अगर लेकिन गलती देने वाले की है तो मिलेगा, दोनों की गलती है तो मिलेगा. हाँ, दोनों गलती है ना, आग दोनों तरफ बराबर लगी है, दोनों की गलती. जिसने लिया उसका दिवाला बच गया तो मिलेगा वापस. हाँ, लेकिन जो दिया था उसका दिवाला बच गया, तो अब वो किस मुंह से वापस मांगेगा कुछ नहीं. बोलो किस मुंह से. मराठी कोणत्या तोंडाने परत मागणार. हिंदीमध्ये थोडंसं वेगळं वाटतं, मराठीमध्ये आपण सांगू कुठल्या तोंडाचा, कुठल्या तोंड दाखवशील. मराठीमध्ये आपण सांगू कुठल्या तोंड दाखवशील, कुठल्या तोंडाने मागू शकतात. आणि अजून काय होतं त्याच्यामध्ये, डेथ झाली. डेथ, आता दोन्ही पैकी कोणाची तरी डेथ झाली. दोन इथे दोन आहे, आपण सपोज 4 घेऊया, 4 पैकी एकाची डेथ झाली. तर सांगा तुम्ही कुठल्या तोंडाने मागला. घेऊया 4 पैकी एकाची डेथ झाली. तर सांगा तुम्ही कुठल्या तोंडाने मागला. कुठल्याच नाही, कारण डेथ होणं हे कोणाच्या हातात नाही. कळलं. किंवा गव्हर्नमेंटने तुमच्या फर्मवर बंदी टाकली, तुम्ही आधी हे करायचं, वॉल पेंट म्हणजे बाहेर जाहिराती करता त्याच्यावर बंदी आणली, तर तुमचा बिझनेस बंदच करावा लागेल ना. मग सांगा याच्यात कोण दोषी आहे. गव्हर्नमेंट दोषी असं नाही, चांगलं वाटत नाही, कोणीच दोषी नाही याच्यात. म्हणून साधं उदाहरण घेऊया प्लॅस्टिकचं. प्लॅस्टिक किती तयार केलं. आपल्या खाली प्लॅस्टिकचं दुकान आहे, प्लॅस्टिक विकणार, प्लॅस्टिकच्या पिशव्या विकणार दुकान प्लॅस्टिकचं नाही. प्लॅस्टिकवर बंदी आली, अनेक दिवस त्यांचं दुकान बंद होतं, माहिती का. बंद होतं, माहिती का. मग मला सांगा, त्यांना तो प्लॅस्टिकचा बिझनेस बंद करावा लागला, फर्म डिसॉल्व झाली. मग एक व्यक्ती येऊन दुसऱ्याला म्हणेल का, तू मेरे को बोला था 10 साल का पार्टनर, इधर तो अपना 8 साल में खत्म हो गया, देव मेरे को वापस. मिळेल का. कारण देव मेरे को वापस मिळेल का. कारण सांगा ते दोषी आहे का. ते जे क्लासच्या खाली होते ते दोषी नाहीये, दोषी दुसरेच तुम्ही. हो, समोरचे म्हणजे जे कोर्टात गेले प्लॅस्टिक बंदीसाठी ते लोक दोषी आहे ना. त्यांनी पूर्ण प्लॅस्टिक बंद करून टाकलं. मग आता पंचायत होते की दूध कशाला नाही, अशी परिस्थिती. वाचा. हा, वाचा.
वाचा म्हणजे वाचा. झालं तिकडचे वाचून. आता शेवटच्या आणि कोण वाचायचं आहे, मग पुढे जाऊ द्या. पटकन. कोणतं सेक्शन? 52 मध्ये रिसेशन म्हणजे कॅन्सलेशन ऑफ पार्टनरशिप बाय फ्रॉड. फ्रॉड म्हणजेच धोका. धोक्याने एखादी फर्मला चौका मारला असेल तर रिसेशन. बरं, याच्यानंतर जो कायदा सुरू करायचा आहे, एक तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट, नाही तर कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आपण सुरू करणार आहे. कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे का? कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे पेजेस आधीच मिळाले होते ॲडमिशनच्या वेळेस वगैरे. दोघी तिघी व्यक्ती. ओके, त्यांच्याकडेच नाही. ठीक आहे. हां, घ्या मोरा. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इज अ कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ऑन कॉन्फिडन्स. म्हणजे काय? विश्वासावर ते आहे. मुद्दा काय झाला माहिती आहे? अ पार्टनरशिप इज अ ॲग्रीमेंट इज अ कॉन्ट्रॅक्ट बेस्ड ऑन कॉन्फिडन्स. भागीदारीचं ॲग्रीमेंट जे आहे ते कोणतं कॉन्ट्रॅक्ट आहे? विश्वासावर आधारित. म्हणून काय होतं? इन द केस ऑफ अ फ्रॉड ऑर मिसरिप्रेझेंटेशन बाय वन पार्टनर, एखाद्या पार्टनरने फ्रॉड केलं, मिसरिप्रेझेंटेशन केलं बाय वन पार्टनर. एखाद्या पार्टनरने फ्रॉड केलं, मिसरिप्रेझेंटेशन केलं, धोका दिला, दिशाला भूल दिली असं नाही, दिशाभूल. काम दिला दिशाभूल असं म्हणतात. दिशाभूल करतं का? म्हणजे काय? दिशा भूल गई ऐसा नाही. कोणी तुम्हाला दिशाभूल करतं? तुम्ही त्यांना विचारता KTHM इकडे का इकडे? याच्यामध्ये इकडे ना. मी त्याला म्हणलं काय मूर्ख, खोटं बोलतो का? पृथ्वी गोल आहे ना, जात राहायचं. बरोबर. काही वर्षांनी आलं. पुढचं अदर पार्टनर्स पासून. इतर भागीदारांना अधिकार आहे पार्टनरशिप काय करण्याचा? रिफ्यूज रिझाईन, नकार देण्याचा. तू फ्रॉड केलाय, तू धोका दिलाय, धोका विश्वास होता, त्याला तळातळ करून टाकलं तुम्ही, मग मला सांगा चालेल का? हे लगेच त्याला अधिकार मिळेल फॉर्म डिझॉल्व करण्याचा, विसर्जन करण्याचा. पुढे वो किसके लिए एंटाइटल? त्याला कसला? बराबर एकदम. आपने फर्म को कैंसिल कर दिया, अब आपको किस किस का अधिकार? लीन म्हणजे काय? देवाच्या नावामध्ये लीन. ते लीन वेगळं, हे लीन म्हणजे काय? ताबा, अधिकार. आफ्टर पेमेंट ऑफ फर्म्स डेट, फर्मच्या डेटचं पेमेंट झाल्यानंतर जे पण सरप्लस शिल्लक असेल त्याच्यावर यांना अधिकार आहे. पुढे in respect of any payment made by him towards firms. In respect of any payment made by him. कुठलंही पेमेंट त्यांनी केलं असेल टुवर्ड्स फर्म्स डेट म्हणजे कर्ज. कर्जासाठी काही पैसे दिले असतील तर कर्जासाठी काही पैसे दिले असतील तर ते, त्याच्यावरही त्यांना अधिकार आहे.
मी फर्मसाठी काल 10 रुपये दिले होते, ते पण परत काढू शकतो. किंवा वर्गणी दिली होती आता आंबेडकरांसाठी नाही, दिली होती आता आंबेडकरांसाठी नाही, हे मंडळांसाठी दिली जाते. आंबेडकर कधी आले ते वर्गणी मागायला? कधीच. ते उलट जे वर्गणी मागायला आले ना त्याला असं करायचं, म्हणून त्यांचा तुझा तर पे करायचे आणि स्वतः जे पैसे दिले असतील फर्मसाठी ते पण काढून घ्यायचे. पुढे to an indemnity that is asking payment from the partners guilty of fraud or misrepresentation. टू अँड इंडेमनिटी बरोबर. नुसत्यान फ्रॉम द पार्टनर गिल्टीचा अर्थ गिल्टी काय? दोषी. किती वेळ येतात? ओके हा. आरोपी, दोषी. फ्रॉड और मिसरिप्रेझेंटेशन. तू फ्रॉड केलंय, तू मिसरिप्रेझेंटेशन केलं म्हणजे तू काय गिल्टी. तुझ्याकडनं आम्हाला पेनल्टी पाहिजे. यस. लास्ट के 2 पॉइंट बचे हैं तो ये कानून आज पूरा हो जाएगा. चलेगा. अकाउंट उद्या आपण सुरू करू परत. कन्साइनमेंट आपण असं केलंय. मुलांमध्ये पण तो सांगून गेला होता लग्नाला चाललं असं. आज जे आलेले नाही. बस. विसर्जन झाल्यावर गुडविलचं काय करायचं? बस. आपण गुडविल विकून टाकायची. सिंपल गोष्ट. विसर्जन झाल्यावर गुडविल विकता येतो. गुडविल म्हणजे नाव विकता येतं का? हो. सर्वात महत्वाचं नावच असतं का नसतं? काही बिझनेस नावावर चालतात. असतं का नसतं? काही बिझनेस नावावर चालतात. पुढे जो व्यक्ती गुडविल खरेदी करतो त्याला अधिकार आहे. तोच बिझनेस तो जुन्या नावाखाली आता चालवू शकतो. जुन्या नावाखाली बिझनेस चालणार. सेकंड, टू रिप्रेझेंट हिमसेल्फ. रिप्रेझेंट करणं, दर्शवणं. टू द कस्टमर्स ऑफ द ओल्ड फर्म, जुन्या फर्मला तो सांगणार ॲज द सक्सेसर म्हणजे काय? वासरू नाही, वारस. तो सांगेल की मी वारस आहे. कोणाचा? म्हणजे त्यांचा मुलगा आहे नाही. अरे तुम्ही एखाद्या वेळेस सपोज तुम्ही यांची गुडविल विकत घेतली, पारख इलेक्ट्रॉनिक्स, तर सांगा तुम्हाला ते नाव वापरण्याचा अधिकार, त्यांच्या कस्टमरला बोलवण्याचा अधिकार, तिथे सादर करणार की आम्हीच त्यांचे आज वारसदार आहोत. पुढे वारसदार आहोत. पुढे आणि जे पार्टनर बिझनेस सेल करतात ते कॅन मध्ये काय करू शकतात? म्हणजे तुम्ही गुडविल विकली, आता पारख इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांनी तुम्हाला गुडविल विकली, तर ते लोक काय करू शकतात? बस. विकली तर ते लोक काय करू शकतात? बस. ते बिझनेस तसा टाकू शकतात. पुढे तुमच्याशी ते कॉम्पिटिशन पण करू शकतात. पुढे जाहिरात तर करणारच. बिझनेस आहे तर बिझनेसची जाहिरात पण करणार. पुढे पण ते फर्मचं नाव वापरू शकत नाही. का बरं नाही वापरू शकत? कारण तुम्ही नाव विकलंय समोरच्याला, मग तुम्ही ते नाव वापरू शकता. किंवा रिप्रेझेंट करणं, जुन्या लोकांना प्रातिनिधित्व करणं, सादर करणं की आम्हीच अजूनही चालवतोय. तुम्ही चालवताय बरोबर आहे, पण समोरच्याने गुडविल घेतली ना, मग तुम्ही जर सांगणं की आम्हीच वारस, आता वारस ते, कारण त्यांनी हे पण करण्याचा अधिकार नाही. सॉलिसिट करणं म्हणजे काय करणं? अट्रॅक्ट करणं.
बोलवणं, या 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 असं करणं, असं पण त्यांना करता येत नाही. या या असं करणं, असं पण त्यांना करता येत नाही. पुढचं या पुढच्या ह्या दुसऱ्या रांगेमध्ये तुम्हाला वाचायचंय का? Mode of giving public notice. पब्लिक नोटीसचा अर्थ लिहा, झहीर खान सूचना. झहीर खान नाही. जाहीर नोटीसचा अर्थ लिहा, झहीर खान सूचना. झहीर खान नाही. जाहीर सूचना. मोड, मोड म्हणजे मीन मोड मीडियम असं नाही. म्हणजे मोडचा अर्थ प्रकार नाही, मार्ग, पद्धत. पब्लिक नोटीस कशी कशी दिली जाते? वाच. Public notice is required to be given by publications in official gazette. पब्लिक नोटीस इज रिक्वायर्ड टू बी गिव्हन. पब्लिक नोटीस द्यायची असते बाय पब्लिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. पुढे पब्लिकेशन करायचं गॅझेट म्हणजेच सरकार राजपत्र. सरकारचं राजला पत्र. सरकारला राजचं पत्र नाही. राज म्हणजे कोण? ठाकऱ्यांचा ना. शासनपत्र, राजपत्र. उद्या एखाद्याला आपलं नाव बदलायचं, धर्म बदलायचा, तर तुम्हाला गॅझेटमध्ये तशी नोंद करावी लागते. त्यासाठी सरकारकडे ऍप्लिकेशन करावं लागतं. जेवढेही कायदे येतात, जेवढेही नियम येतात, आता इलेक्शनसाठीची सूचना कशात प्रसिद्ध होतं? गॅझेट. आता इलेक्शनसाठीची सूचना कशात प्रसिद्ध होतं? गॅझेट. सरकारला जे पण पब्लिकला कळवायचं असतं ते हे गॅझेटमध्ये प्रसिद्ध केलं जात असतं. पुढे And in at least one vernacular, that is in local language newspaper circulating in the district. In local language newspaper circulating in the district. अँड इन ॲटलिस्ट वन व्हर्नाकुलर. व्हर्नाकुलर लोकल लँग्वेज म्हणजे स्थानिक भाषा. न्यूजपेपर सर्क्युलेटिंग इन द डिस्ट्रिक्ट. असं न्यूजपेपर पाहिजे जे पूर्ण जिल्ह्यामध्ये काय होत आहे, सर्क्युलेटिंग, वितरण. छोटस नाही. ते सातपूरचं साप्ताहिक काही कुठलं तरी आहे, सातपूर एरियामध्ये जात. कुठलं आहे साप्ताहिक? सातपूर. आता मला सांगा ते का पूर्ण जिल्ह्यात जातं का? जिल्ह्यात जाणारे पेपर असे भ्रमर सगळे पेपर आहे जे जिल्ह्यात सगळीकडे जातात. त्या पेपरमध्ये तुम्ही प्रसिद्ध करायचं. मग तुम्ही असं नाही निवडायचं की जे सर्वात जास्त ठिकाणी जातं, काही गरज नाही. असं निवडायचं जे सर्वात कमी ठिकाणी जातं, म्हणजे स्वस्तात काम. कारण पेपर जितका जास्त मोठा, लोकमत 2 पेपर जितका जास्त मोठा, लोकमत 2 लाख घेईल एका पेजचे, तर दिव्य मराठी 1.5 लाखच घेईल. काही पेपर तर 20 आणि 30 हजारामध्येच काम करतो. तिथे स्वस्त होते करायचं. पण त्याला विचारायचं तुमच्या जिल्ह्यात जातं ना? हो जातं. इगतपुरीत एक जातं, निफाडमध्ये एक जातं, संपलं. एवढं पाहिजे. एक जातं, संपलं. एवढं पाहिजे. नेक्स्ट. In the case of registered firm, apart from aforesaid notification. In the case of registered firm, registered नोंदणीकृत फर्म. कशी फर्म? नोंदणीकृत फर्म जर तुमची असेल, अपार्ट फ्रॉम अफोरसेड नोटिफिकेशन, अपार्ट फ्रॉम च्या सोबत लिहा. नका. अरे च्या सोबत काय करायचं? वाच. अ नोटीस. A notice is also required to be served on the registrar of firm. येस, तुम्हाला द्यायचंच आहे. न्यूजपेपरमध्ये पण द्यायचं आहे. आणि रजिस्ट्रार ऑफ फर्म म्हणजे फर्मचे नोंदणी अधिकारी त्यांना पण द्यायचं आहे. केव्हा द्यायचं आहे? व्हेअर द मॅटर्स, मुद्दे, रिलेट्स टू, कशाशी रिलेट असतात मुद्दे? नंबर 1 रिटायरमेंट और एक्सपल्जन. रिटायरमेंट लिहून घ्या. रिटायरमेंटचा अर्थ निवृत्ती, सोपान, सोखमेळा, फक्त निवृत्ती. और एक्सपल्जन म्हणजे
हकालपट्टी ऑफ अ पार्टनर त्याच्याशी संबंधित असेल. पुढे बी डिसॉल्युशन ऑफ द जर ते फर्मच्या डिझोल्युशन सोबत विसर्जनाशी संबंधित असेल तर. पुढे सी द इलेक्शन ऑन attaining majority to be or not to be a partner by इलेक्शन म्हणजेच चला इलेक्शनला ना, इथे इलेक्शनचा अर्थ का निवडणूक. ऑन अटेनिंग म्हणजे गेटिंग मेजॉरिटी मिळवल्यावर इलेक्ट करणं. मेजॉरिटी म्हणजेच दॅट इज 18 प्लस इलेक्ट करणं. मेजॉरिटी म्हणजेच दॅट इज 18 प्लस 18 पूर्ण झाले की तुम्हाला ठरवायचंय. काय ठरवायचं? टू बी और नॉट टू बी. बेटा सम्राट नाही, टू बी और नॉट टू बी पार्टनर. रहना है त्या जडेजा ते ठरवायचं. हु वॉज अ मायनरने ठरवायचं असतं. ते तुम्हाला मी दरवर्षी ठरवणार. तुम्ही मेजर आहात तर तुम्ही ठरवायचं नाही. मायनरला त्यांनी पिरियड असतो. अशा पद्धतीने हा पार्टनरशिप ऍक्ट